तर दादा मितेश आणि मितेश पेवळकर आर्ट्स तर ह्याची सुरुवात कशी होती? MP आर्ट्स म्हणून आपण सुरुवात केलेली. आपण पहिली गोष्ट 2018 का 19. तर दादा सर्वांनाच पडलेला प्रश्न 2026चा खैरानीचा राजा कसा असेल, काय कॉन्सेप्ट असेल आणि काय युनिक आपल्याला बघायला भेटेल. मोठ्या मूर्तीमध्ये तीच एक आपण वेगळा कॉन्सेप्ट करायचा विचार केलाय आणि आपण गणपती करतोय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया द बाप्पा पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी प्रथमेश नगरकर. आणि मी प्रणव गावडे. तर मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर एक स्पेशल गेस्ट आलेत. खूप कमी वर्षात त्यांनी लोकांचं मन जिंकलंय. मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तिकार मितेश दादा पेवेकर. तर नमस्कार दादा. तर दादा, कसं वाटतं आज आमच्या पॉडकास्टला येऊन? खूप छान वाटतंय आणि तुम्हाला पण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर दादा, आपली जर्नी कुठून चालू झाली आणि तू कधी ठरवलं तुला मूर्तिकार बनायचं? मूर्तिकार तर आपण ठरवलं नव्हतं. पहिली गोष्ट आपण ऍज अ स्केच आर्टिस्ट काम करत होतो 2016 पासून. 2016 पासून स्केच कंटिन्यू चालू 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 म्हणजे लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. खूप मोठ्या मंडळांचे पण रिस्पॉन्स खूप चांगले भेटले. मग अचानक एकदा लॉकडाऊनच्या 1 वर्ष आधी की मित्र होता, त्यांनी बोलला की आपण मित्राचा मित्र मंडळ होतं, त्यांनी ठरवलं की एक छोटा गणपती करायचा आहे मागीमध्ये लॉकडाऊनच्या आधी. तर मी बोललो की करूया करून. तर 1 वर्ष आधी आपण गणपती केला. तो छोटा होता चांगला, तो पण पहिल्याच वर्षी आपण एक बॅलन्सिंग गणपती केलेला आहे. म्हणजे आपण काहीतरी वेगळं देऊ शकतो लोकांना, पहिल्याच मूर्तीमध्ये काय नक्की दाखवू शकतो. तर दादा, मितेश आणि मितेश पेवळकर आर्ट्स तर ह्याची सुरुवात कशी होती? MP आर्ट्स म्हणून आपण सुरुवात केलेली. आपण पहिली गोष्ट 2018 का 19 जेव्हा आपण स्केच आर्टिस्ट हे करत होतो, तेव्हा लोक नक्की कोणत्या नावाने आपल्याला ओळखतील ते विचार करून आपण MP आर्ट्स करून नाव ठेवलं. तर दादा, आपला गणपतीचा कारखाना कोणत्या इयरमध्ये पहिला चालू झाला आणि तेव्हा तुझ्याकडे किती मूर्त्या होत्या आणि आता किती आहेत? असं किती बघायला गेलं तर आपण जेवढं काम करू शकतो ते महत्वाचं आहे. तर पहिल्या वर्षी आपण 10 गणपती केलेले 2020ला. 2010 गणपती केले, तेव्हा लॉकडाऊन होतं, तेव्हा घरी गणपती केलेले आपण. 2020 ते 2021ला आपण म्हणजे आपलं जिथं आता कारखाना आहे तिथंच चालू केलेलं 2021ला. तेव्हा आपल्याकडे मागी गणपतीचे 6 ऑर्डर होते, तेव्हापासून चालू. दादा, तुझा इन्स्पिरेशन कोण आहे मूर्ती घडवण्यामागचं? आपण इन्स्पिरेशन म्हणून कधी हे नाही केलं. आवड भरपूर आहे. प्रत्येक वेळेस आपण आवड करून वेगळा वेगळा प्रयत्न करत राहतो. तेच आपलं इम्प्रेशन आहे. तर दादा, ह्या वर्षीचा जो ठाण्याचा अधिपती होता, खूप युनिक कॉन्सेप्ट होता. शंकर पार्वतीचा कॉन्सेप्ट होता आणि पाठी खूप मोठी ह्यूज प्रभाळ होती. तर त्यामागची आयडिया कुठून आली तुला आणि मूर्ती घडवताना काही चॅलेंजेस फेस केले का तू? बघायला गेलं तर पहिली गोष्ट तो कॉन्सेप्ट असं काही नवीन नव्हतं. पहिल्या जमान्याचे तुम्ही गणपती बघितले घरगुती, तर पहिले गणपती तसेच असत. ते आपण काहीतरी वेगळं म्हणजे आत्ताचं ऍडिशन करून तो गणपती फक्त प्रेझेंट केला आपण. आणि तो प्रेझेंट करण्यासाठी एक गणपती किती आपण चांगला करू शकतो त्याच्यासाठी आपण प्रयत्न केलेला आणि ते सगळ्यांना खूप खूप आवडलं. तर दादा, तुम्ही मूर्तिकार आहे, तर बॅलन्सिंग मूर्ती तुम्ही बनवतात, तर तुम्हाला काय रिस्क वाटतो की नाही ते मूर्ती बनवायला? रिस्क फॅक्टर बघितलं तर पहिली गोष्ट आपण मंडळ बघून बॅलन्सिंग जॉब देतो कधी पण, की नक्की ते मंडळ तेवढं कॅपेबल आहे का, येऊन जाताना ट्रॅव्हलिंग कुठे टचअप नाही झालं किंवा काय नाही झालं पाहिजे, ते बघून आपण तसं बॅलन्सिंग जॉब करतो. तर दादा, असा कुठला मंडळ आहे का की जिकडनं तू स्टार्ट केलं तुझं आणि तुला वाटलं की हा मंडळ लय चांगला आहे, म्हणजे असं कुठला आहे का तुझ्या लाईफमध्ये आतापर्यंत? मंडळ ठाण्याच्या आधीपासून काय सांगणार म्हणजे थोडंफार त्यांच्याबद्दल? तसं बघायला गेलं तर तो गणपती म्हणजे करताना ते पोरही चांगले आहेत आणि मंडळाचे सगळे पदाधिकारी म्हणजे जे मेंबर्स आहेत ते खूप चांगले, म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो आपल्याला. म्हणजे आपण काही कॉन्सेप्ट देताना किंवा बजेट वाईज कधी काही प्रॉब्लेम नाही होत, म्हणून काम करायला भरपूर आवडतं. दादा, तू जसं सांगितलं तू आधी स्केच आर्टिस्ट होता आणि आता मूर्तिकार आहे, तर मग तुझ्या लाईफमध्ये काय चेंजेस आले? स्केच आर्टिस्ट काय फक्त पेपर आणि
पेन असतं, पण मूर्तिकार बनणं एवढं सोपं नसतं. खूप सारे चॅलेंजेस असतात की माती काम किंवा काय फायबर हे ते सगळे प्रत्येक गोष्टी आले पाहिजे, तर तो महत्वाचा. जेव्हा मंडळ बसतं तेव्हा स्केच करून आपण दाखवणं. प्रत्येक मूर्तिकार मध्ये भरपूर व्हेरायटीज आले. स्केच मध्ये जेवढे नसते तेवढे मूर्तिकार मध्ये भरपूर आहे. तर दादा, असा कुठला मूर्तिकार आहे का तुझा मित्र, तू या पॉडकास्टमध्ये त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? मी तुला नाही मोठा भाव म्हणून बोलेल तर सिद्धेश दादा दिघोळे. एनी टाइम आपल्याला सपोर्ट असतो त्यांचा. तर त्यांच्याबरोबर काम करायला पण खूप आवडतं. असं ऍज अ स्केच आर्टिस्ट किंवा काय आम्ही काम डिस्कस करतो दादावर, तेच खूप छान आहे. फेवरेट बोलला तर सिद्धेश दादा दिघोळे. तर दादा, एक मूर्तिकार म्हटलं तर कोणतंही मंडळ जे असतं ते कधी कधी पैसे देताना कुठे ना कुठे इश्यू करतं. तर तुझ्यासोबत कधी असं झालंय का? नाही, आपण कसं ते आता नाही करत तेवढं. म्हणजे पैशाचा इश्यू कसं, आपण जर मंडळाला काम देतोय, ज्या हिशोबाने काम देतो तसं त्या त्या पिरियड्सला तेवढे अमाऊंट आपल्याकडे आली पाहिजे, तर ते पुढं काम करतो आपण. म्हणजे असं सिस्टम ठेवलेत आपल्या इथं. कारण की एकदा असं झालेलं आहे की नवरात्रीला ते पेमेंटचा इश्यू, एक नवरात्रीचं पेमेंट दुसऱ्या यायला, मग ते नाही जमत. म्हणून ते गेल्या वर्षीपासून आपण तसं चालू केलंय की जसं काम होणार तसे तसे पेमेंट आले पाहिजे. तर दादा, तुला श्रीची मूर्ती बनवायची असेल एकदम म्हणजे बॉम्बेमध्ये, तू कुठला मंडळ निवडशील? गणेश गेले. म्हणजे तुझा फेवरेट आहे का तो मंडळ? हो, म्हणजे काम करायला आवडेल. काय सांगशील मग थोडंफार तरी त्यांच्याबद्दल? काय नाही, पहिली गोष्ट कसं, आता मी पण शिकतोच आहे आणि मी डायरेक्ट जॉब भरपूर करतो. आता तुम्ही बघितले असेल जेवढे आपल्याकडे कॅरेक्टर्स असतात, म्हणजे जे ऑक्टोपस हे ते सगळे डायरेक्ट जॉब मध्ये करतो आपण, विदाउट साच्यामध्ये पीओपी मध्ये. तर ते पण गणेश गल्ली पण डायरेक्ट जॉब आहे, तर ते काम करायला आवडेल. दादा, तू फक्त छोट्या मूर्त्याच का बनवतो, यामागचं रिझन काय? छोट्याच मूर्त्या असं नाही, कारण की कसं आहे ना की आपण डायरेक्ट वरती नाही द्यायचं, हळूहळू. कारण की मूर्तिकार बनलं की सगळ्या गोष्टी बघून जावं लागतात. म्हणजे जसं जसं हाईटच्या हिशोबाने आपण काम करतो तेवढा मॅन पॉवर पाहिजे. म्हणजे आता आपण तसंच करतो ना, प्रत्येक वेळेस आपण हाईटच्या हिशोबाने चालू. डायरेक्ट तर आपण करू शकतो, जसे मंडळ पण आपल्याकडे आहे, परंतु नाही, आपल्याकडे पण तेवढा एक्सपिरियन्स पाहिजे की तेवढा आपण करू शकतो का, ते मेन महत्वाचं. दादा, गेल्या वर्षी तू पॉकेटचा महाराजा मूर्ती बनवली, तर त्यामागचा म्हणजे जो विचार कसा आला त्या मूर्ती बनवण्यामागचा? तो स्केच करताना पहिली गोष्ट तो विचार होता की तो गणपती करताना कधी पण गणपतीच्या डोक्यावर काय कॅरेक्टर करतो आपण, ते तसं नसतं. पण तो पूर्ण कॉन्सेप्ट विचार करताना आपण पूर्ण डिस्कस केलं की नक्की तसं करू शकतो का. मग तसं तो विचार करून तो कॉन्सेप्ट आपण केलेला तसं. तर दादा, मला वाटतं तू गेल्या वर्षी खैरानीच्या राजाचं स्केच काढलेलं आणि तू ह्या वर्षी ती मूर्ती घडवतोय. तर जेव्हा तुला समजलं तू खैरानीचा राजा घडवणार आहे, तर तुझी फिलिंग काय होती आणि तू पहिलं कोणाला सांगितलेलं ही गोष्ट? पहिली गोष्ट, ज्या हर वर्षी मी खैरानीचा राजा करतो, परंतु यंदाच्या वर्षी पण असंच होतं की स्केच करायचंय करून मी केलं स्केचेस. पण जेव्हा आपण स्केच मंडळाकडे ठेवत होतो, पण मंडळाचं पहिलं डिसिजन झालेलं की मूर्ती मलाच करायची, पण ते मला माहित नव्हतं. मग आपण स्केच दाखवलं, असं सगळं दाखवलं, असं असं आहे का, तर मंडळाचा डिसिजन होता की यंदा तुला मूर्ती करायची. तर मी शॉक झालो की असं होऊ नाही शकत करत. तर मग मी बोललो की असं डायरेक्ट नाही बोलू शकत. मी माझ्या म्हणजे जे मेंबर्स आहेत एमपी आर्ट्स मध्ये त्यांना विचारतो आणि 2 दिवसांनी तुम्हाला कळवतो तसं. मग तसं आम्ही डिस्कस करून एमपी आर्ट्स मध्ये डिस्कस केलं. मग तसं 2 दिवसांनी ठरलं. तर दादा, यावर्षी MP मध्ये काहीतरी नवीन दिसेल का लोकांना? ते खैरानीच्या राजालाच दिसेल की यंदा काय वेगळं आहे. थोडंफार सांगू शकतो काय त्याच्याबद्दल? हिंट तर नाही देऊ शकत, परंतु गणपती तुम्हाला नक्कीच आवडेल, तेवढंच बोलू शकतो. सगळ्यांना उत्सुकता आहे, कारण की तू खैरानीच्या राजाला म्हणजे मूर्ती बनवते श्रींची. तर काय म्हणजे काय स्पेशल वाटतंय तुला त्यांचं म्हणजे ऑर्डर आलेलं तेव्हा? काय स्पेशल असं नाही, म्हणजे आपण त्याच्यावर काम, असं बारीक काम आणि काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते येत्या 22 ऑगस्टला तुम्हाला दिसणारच आहे. दादा, मी तुझी जेव्हा स्टोरी टाकली ना, म्हणजे इन्स्टाच्या पेजला, तर तेव्हा सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला की खैरानीचा राजा 2026 कसा असणार. मला लिटरली 1-2 जणांनी मेसेज केला, पॉडकास्ट कधी येतोय. तर आपल्याला काय युनिक कॉन्सेप्ट बघायला भेटणार आहे, कसे असणार आहे खैरानीची? मोठ्या मूर्तीमध्ये तीच एक
आपण वेगळा कॉन्सेप्ट करायचा विचार केलाय आणि सरस्वती या थीमवर आपण गणपती करतोय यावर्षी. कारण की यंदा माझंही ठरलंय, माझ्या म्हणजे मंडळाचंही ठरलंय की फर्स्ट लुक काय नसेल, जे काय असेल ते पूर्ण मूर्तीच तुम्हाला दिसणार आहे. दादा येत्या काही वर्षांमध्ये आपल्याला MP आर्ट्स परेड वर्कशॉपमध्ये गणसंकुलमध्ये शिफ्ट होताना दिसेल. नाही, तेवढा डिसिजन आपण नाही करणार. कारण की कसं आहे ना, पहिली गोष्ट बघायला गेलं तर आपण डायरेक्ट जे आपण इथं काम करतो ते तिकडेही करायचं आहे. परंतु जो आपल्याला तिथून पण रिस्पॉन्स भेटतो तो इथं पण रिस्पॉन्स भेटतो. तर ते कसं त्या साईडला जाणं अजून ठरलं नाही, पण वेळ आल्यावर नक्कीच जाऊ. दादा ह्या वर्षीची तू अधिपतीची जी मूर्ती बनवली ती मूर्ती बघायला खास सिद्धेश दादा आलेला, आकाश तिरमल आलेला आणि अरुण दत्ते सर पण आलेले. तर त्यांनी तुला काय सांगितलं त्या मूर्तीबद्दल? पहिली गोष्ट दादा हे सगळे म्हणजे फ्रेंड्स म्हणजे आहेत आम्ही. जेव्हा आपण फर्स्ट लुक टाकलेला तेव्हाच त्यांचा रिस्पॉन्स मला स्टोरीवरून आलेला की नक्की त्यांना मूर्ती कशी वाटली. तेच बघून ते मंडळाला भेट दिलेली त्यांना भरपूर आवडली, म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडली. सगळ्यांचे भरपूर रिस्पॉन्स भेटले अधिपतीवरून आणि दादा म्हणजे तिन्ही दादांचे भरपूर असं बोलतो ना प्रेम भरपूर भेटलं. तर दादा मितेश पेवेकर आणि ठाण्याचा अधिपती हे कुठे ना कुठे खूप व्हायरल आहे असं नाही वाटत? आता काय दिले, अधिपतीचं प्रेम आणि आमचं काम तेवढंच बोलू शकतो. तर दादा तुला मूर्तिकार मधून कुठला बॅड एक्सपिरियन्स झाला का कधी? बॅड एक्सपिरियन्स असा होता की म्हणजे एक चुकी आपली बोलतात ना ठरते घरून कधी ना कधी. तर आपलं एक गणपती फायनल झाला, आपण बॅकग्राऊंड सगळं ठरलं, पण बॅकग्राऊंड रिटर्न होतं हे फक्त बिलवर लिहिलं नाही, म्हणून ती चुकी आपली हे झाली. तर मंडळाने ते म्हणजे आपल्याकडे काय प्रूफ नाही की बॅकग्राऊंड रिटर्न आहे काय, ती एक महत्वाची चुकी आपली झालेली त्या टायमाला. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यावर, द बाप्पा चॅलेंज इन 1 वर्ड. तर मी तुला मूर्तिकारचे नाव देईल, तर त्यातून तुला जे पहिला वर्ड तुझ्या माइंडमध्ये येईल ते त्याच्याबद्दल सांग. तर पहिला तर अरुण दत्ते, बॅलन्सिंग की आकाश तिरमल, एनाटॉमी, रेश्माताई खातू, पेस्ट सिद्धेश दिगोले. क्विटनेस. मित्रांनो आपला हा मितेश दादासोबतचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा. होय.